यांनी त्यांना फोन केलेला त्यांच्या भावाला, त्याच्यामुळं ते त्यांना बोलवलं असेल किंवा त्याच्या बोललं असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटलं तर त्याची चुकीचं काही नाही. राज्याचे प्रमुख तेच आहेत, कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे आणि कायद्याचं म्हणजे गृहमंत्रीसुद्धा ते त्यांच्याकडे खाता असल्यामुळं त्यांना ते भेटलं पाहिजे तर ते भेटले असतील आणि न्याय मागितला असेल, आम्हाला न्याय पाहिजे म्हणून. आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जर त्यांची भेट घेतली होती खरी सार्थक ठरली तर चांगलं होईल. कारण CIDच्या बाबतीत आणखी SIT वेगळी नेमली, CIT वेगळी नेमली. आता SIT काय करते, CID काय करते, दोघात समन्वय दिसत नाही. बरेच काय प्रकार आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदयाला भेटलं तर CID काल कुठंतरी न्यूजला बघितलं मी 2 अधिकारी कमी झाले आणि त्यांची काही ऑर्डर मी बघितली नाही. जी 9-10 लोकांची गठीत केलेली समितीची ऑर्डर आमच्याकडे आहे. आणि जे लोक की यांच्या मिरवणुकीमध्ये यांच्या पूर्ण रात्रंदिवस बरोबर असणाऱ्या लोकांना SITत घेतलं, जे आरोपी आहेत त्या आरोपीनेच हे लोक त्या जागेवर बसवले आणि त्याच जर लोकांना तुम्ही आणखी जर त्यांची चौकशी करायला लावला तर कसं होणार आहे? मग का केलं जातं आहे? मग आमची दिशाभूल केली करते का सरकार हे मला माहीत नाही. आता सरकारच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझ्या सरकार प्रत्येक वेळेस मुख्यमंत्रीच बोलतात. तुम्ही परवा एक मुख्यमंत्री बोललेलं बघितलं मी त्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आता ते एक सर्व सरकार तिन्ही पक्षाचं आहे, त्यांनी सगळ्यांनी मिळून जर त्याच्यावर फोकस केला तर आमच्या गेला न्याय मिळेल. सोनवणे साहेब 2008 मध्ये RR आबांनी एका वाक्यात